हाय मित्रांनो, नमस्कार. मी कविता गायकवाड बोलते. आज सकाळ आमच्या इथं असा किस्सा घडला. अजून आम्ही अंघोळ्या पण चहा-पाणी पण काय झालेलं नव्हतं. बालाजी वाघमडे सय्यद वरवरचा होता. कामाला जात होता ते सकाळी 7 पावणे 7च्या आसपास. इथं मोहोळच्या इथंच झालेला ॲक्सिडेंट त्याचा, डोंगरे मेडिकलपाशी. आणि एक गोष्ट लक्षात धरा, माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. असं काय वर ढकलू नका किंवा काय नाही. जरी मला लिहिता वाचता येत नसेल किंवा माझं हे नसेल, तर व्हिडिओ व्यवस्थित नसेल, तरी पण माझं नॉलेजला आहे. फक्त या व्हिडिओ माझं लक्ष देऊन व्यवस्थित ऐका, व्यवस्थित बघा आणि वर ढकलू नका. आज आमच्या इथे सकाळी 7 साडेसहा पावणे 7च्या आसपास ॲक्सिडेंट झाला. मग आम्ही शेजारचे एक भाडेकरी, माझ्या शेजारीच राहते ते. मी पण भाड्यानंच आहे आणि त्याने पण भाडेकरी. ती म्हणजे मावशी, इथं लय मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आम्ही तिकडं गावावरून येताना दिसला असतं असं म्हणजे. मी कोणाचा झाला काय, तर ती म्हणजे काय माहीत नाही कोणाचा झाला काय. पण त्याला उचललंय, चेहरा बी काही दिसला नाही काय नाही म्हणजे. आणि आम्ही लगेच आलो म्हणजे लेकरांची शाळेला जायची होती. ठीक आहे म्हणलं. मी हाय असं पीठ मळलेलं होतं चपात्याला, तसंच ठेवलं झाकून. चहा ठेवला होता, गॅस बंद केला आणि त्या पिठावर झाकलं, लगेच निघून गेले रस्त्याला. तिकडे बघले, कारण तिथं ओळखीची इथली. आता मला समोरल्या समोर तिथं व्हिडिओ बनवता येत ना, असं बाहेरगावी गेल्यावर बिंदास बनवते, कुठं देवाला, इकडं तिकडं सोलापूरला बाहेर गेलं. पण जवळच्या जवळ घराजवळ असल्यावर ओळखीची ही माणसं असतात म्हणजे असं व्हिडिओ बनवताना बोलताना जीव घाबरल्यासारखं, लाजल्यासारखं, असं म्हणजे हिरमटल्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी काही इथं व्हिडिओ बनवत नाही. आणि घरात अशी जी गाण्यावरली जी काय बनवते ती घरात बनवते, पण बाहेर इथल्या इथं घराजवळ रस्त्यावर बनवत नाही मी व्हिडिओ. मग बाहेर असते ती काय रोडच्या पलीकडं गावाच्या बाहेर मी बनवते. मग तसं सांगितल्यावर मी मोबाईल हातात घेतला आणि पळत गेले. तर तिथं रक्त-बिक्त लय सांडलेलं होतं. बारकं बारकं एवढं तुकडं त्या मडगरचं, ते गाडीच्या मोहर लाईट नसते का त्या समोरचं मडगरचं असं चाक-बीक असं पूर्ण सगळं असं पलटी झालं होतं मोहरलं. आणि कामाला चालला होता वाटतं. डबा होता त्याच्यात, पिशवी होती गाडीला. आणि काय डंपर होतं का ट्रक होती, कुणी बघितलं नाही. सकाळ-सकाळी आता लोकं काय एवढे नसते ती, आणि व्यायामला ते आलेले लोकं एवढं सकाळी लक्ष कशाला देते कोण. आणि मोबाईल काढूस तर ह्याला त्याला फोन लावूस तर ती गाडी निघून गेली. मग तिथल्या तिथं लोकं जी पाण्याला ती जाते, तिथं झरचं पण टेंडर आहे. मग पाण्याला गेलेल्या लोकांनी अगं किंवा रस्त्यावरल्या कोणी लोकांनी बघितलं असेल, पण गाडी काही ती थांबली नाही. तिकडं यायला लागलं होतं कामाला सैर ना. त्याला फरफट ते, आता मला सांगता येणार नाही असं काय म्हणते की गावंढळ भाषेत एक 3-4 कासरं आणि 5-6 500-600 मीटर म्हणजे असं ह्या भाषेत सांगते, 500-600 मीटर असं त्याला गाडीसाठी त्याला फरकटत नेलं. मग ती परत तिथनंच काय किती लागलं काय लागलं आता मला काय माहीत नाही, पण रक्तमत्र मी स्वतः डोळ्यानं बघितलं. त्याला लागलेलं बघितलं, पण रक्तमत्र बघितलं. त्याची चप्पल अशी निम्म्या पन्न्यातनं इकडं तुटून वेगळीच पडली, इकडं वेगळीच पडली. आणि रक्त-बिक्त असं म्हणजे गाडीची नुकसानी बरीच झाली. मग त्याला किती लागलं असेल. तिथे एक तुकडा, इथे एक तुकडा, तिथे एक असं त्या गाडीचं तुकडं पडलं होतं मडगरचं. मग त्याला किती लागलं असेल विचार करा. मग ती काय मी सांगू शकत नाही, तिथं मी व्हिडिओ बनवला नाही. मग मी तिथं बघितलं इकडं तिकडं सगळं त्यांच्याबरोबर. जेंट्समध्ये फक्त मी एकटीच होती लेडीज. तिथं काय लेडीज नव्हत्या काय नाही, फक्त मी एकटीच होते. गाऊनवर पळत गेलेली होती. मग तिथं त्याचा डिस्प्ले ॲक्सिडेंट झाल्यावर त्याचा डिस्प्ले पण खिशातल्या वरल्या खिशात मोबाईल असेल, डिस्प्ले पडला त्याचा, मोबाईल पडला, डिस्प्ले गेला. डिस्प्ले गेल्यावर त्याच्या गाडी नंबरचं बी कॉन्टॅक्ट घालीना आणि त्यानं कुठलाही ते पण त्याचं कॉन्टॅक्ट घालीना. मग सगळ्यांनी इकडं तिकडं चौकशी केली. ह्याला फोन लाव, त्याला लाव, त्याला लाव करायला लागली. काय कोणाचं कॉन्टॅक्ट होईना. फक्त तिकडं आलेला होता त्या रस्त्याने, करूर रस्त्याने. सैद वरवडचा होता का कुरुलचा होता का पिंपरीचा होता काही कळेना लोकांना. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तिकडं तिकडं बरेच जणाला म्हणजे तिकडं आल्यामुळं पिपरीला, सैद वरवडला, कुरुल, कामतीला असं ज्याची ज्याची कॉन्टॅक्ट ओळखीची त्यांना ते फोन लावायला लागले. पण ती काय कॉन्टॅक्ट ह्याचं नाव पूर्ण पत्ता नाव मिळाल्याशिवाय कॉन्टॅक्ट घालेना. मग एक अर्धा पाऊण तास, 7 सव्वा 7 पासून पावणे 8पर्यंत ह्यांचा वेळ गेला. तेवढ्यात मी गेले तिथं. मी पण एक 10-15 मिनिटं ती बघितलं, इकडं तिकडं सगळी चौकशी केली, बघितली. परंतु मला पण काय एवढं लक्षात येईना. आणि काय म्हणजे असं व्हिडिओ पण काढावत राहतं, ही ओळखीची माणसं समोरली घराजवळची व्हिडिओ ते काढताना असं वेगळं वाटतं, म्हणून मी काय लाज वाटल्यासारखं किंवा हिरमटल्यासारखं होते, म्हणून बोलताना बिलताना आपल्या चेहऱ्याकडे तोंडाकडे बघणार म्हणून मी काय ते तिथं बनवला नाही. मला ते एकदम वाईट वाटलं, एकदम बेकार वाटलं. तर अक्षरशः त्याचं लगीन होऊन 2-2.5 वर्ष किंवा 3 वर्ष झालं असेल. मी एका तिथल्या भाभी म्हणून आहे ओळखीची, मी त्यांना लावला होता फोन. मग त्यांना म्हणलं असं असं ॲक्सिडेंट झालाय, म्हणजे लागले का काय झाले मला माहीत नाही म्हणलं, पण रक्तमत्र भरपूर पडलंय आणि त्याला सोलापूरला नेलं आणि त्यांच्या घरी हे असं असं माणूस आहे का, तर ती म्हणली होय अहो इथलंच आहे म्हणली.
मग म्हणलं त्यांच्या घरी तेवढं कळवा म्हणलं, त्याचा फोनला बंद आहे म्हणलं, डिस्प्ले गेलाय म्हणलं ॲक्शनमध्ये. मग तोवर त्यांना आधी त्या मग त्याच्यात ती काय झालं, हे आता हिथनं परत त्या भाभीला फोन लावलेला परत सांगते तुम्हाला. मग ही कॉन्टॅक्ट होईना नसल्यावर मग माझी बुद्धी अशीच चालली, काय शिक्षणाजवळ पण नसतं मित्रांनो, आणि घमंडी पण चालत नाही, थोडं नॉलेज पण लागतं, माणुसकी पण लागते त्यात. मग माझ्या एकदम लक्षात आलं, एवढी लोक मागापासून आपदा लागली, ती कुठला फोन लागेना, कॉन्टॅक्ट नाही. मग त्यांना म्हणलं CCTV चेक करा, गाडी कुठली होती, काय होती असे, धडकून गेलेली गाडी कुठली होती CCTV चेक करा म्हणलं. ती म्हणू लागले ही नाही ती नाही, त्याला नंबर प्लेट नाही, कोण काय बोलायला लागलं. ठीक आहे म्हणलं. मग परत लक्षात आलं त्याच्या गाडीला पिशवी डबा होता. मग मी म्हणलं एखाद्या वेळेस म्हणलं त्या पिशवीत म्हणलं डब्बा, त्या डब्याला चेक करा म्हणलं, एखाद्या वेळेस म्हणलं नाव असेल तर त्या नावावरून ती डब्बा घावी, म्हणजे माणूस घावील म्हणलं. तर अहो ठीक आहे म्हणजे, खरं एवढ्या उशीर म्हणजे डोकं चाललं नाही कोणाचं म्हणजे. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून त्या पिशवीतला डब्बा काढला, जेवणाचा ताजा डब्बा होता. त्यात काय चपाती होती, भाकरी होती काय माहीत नाही, परंतु त्यात मटकीची उसळ, सरभरीत भाजी मटकीची उसळ होती, आणि त्यात असं थोडी नॉर्मल होती, लय पण पातळ नव्हती, लय पण घट्ट नव्हती, मिडियम होती. मग ती पूर्ण असा डबा चपटा झालता. डबा चपटा होऊन त्या डब्यावर भाजी, त्या सगळ्या पिशवीवर सगळं असं म्हणजे आतमध्ये सगळ्या डब्यात सांडली होती भाजी. मग ती डबा त्या पोराणीतल्या पुसला. मावशी म्हणले खरंच म्हणले, एवढं कसं काय डोकं चाललंय तुमचं, म्हणलं असू द्या म्हणलं, पण बघा ते मेन महत्वाचं काय ते बघा म्हणलं. मग ती डब्बा पुसला, त्या डब्यावर नाव निघालं. ती नाव लग्नातलं हे म्हणजे आता हे मुलाचं नाव बालाजी, मुलाचं नाव आता गेलं माझ्या लक्षात नाही, बालाजी वाघमाडे, आणि त्या मुलीचं नाव सोनाली वाघमाडे. त्यांच्याकडून अंदन दिलेला डब्बा, सय्यद वरवरला लग्नाचं ते काय त्यांच्या तारखेवरलं ते टाकलेलं अंदन म्हणून दिलेला, ती वार तारीख साल त्या डब्यावरनं परत मग ज्याची कॉन्टॅक्ट सय्यद वरवरची होती त्या वरवरला कॉन्टॅक्ट केले लोकांनी. मग ती डब्यावरनं पेशंटची नातेवाईक म्हणजे गावली, आणि त्याच्यावर त्यांचं कॉन्टॅक्ट झाला, आणि ती फॅमिली त्यांची परत सोलापूरला त्या डब्याच्या नावावरनं फॅमिली पोच झाली. मोबाईल सुद्धा कधी दगा देतो, कधी श्वास देतो. आज मोबाईल पण त्याचा साथ दिला नाही, मोबाईलनं पण डिस्प्ले गेला मित्रांनो. टॅटू सुद्धा हा माझ्या पण हातावर आहे, टॅटूनं पण घावू शकत नाही. एखादं टॅटूवरनं पण खरडून गेलं, किंवा टॅटूवरनं कोणी मारहाण केली किंवा मारलं बोजलं, टॅटू सुद्धा घावू शकत नाही. कधी घावतो बायचान्स, कधी घावत नाही. माझ्या पण दोन्ही हातावर टॅटू आहे, पण टॅटूची सुद्धा आता गॅरंटी नाही, मोबाईलची गॅरंटी नाही. तुम्ही एखादं पिशवी असो, बॅग असो, पर्स असो मित्रांनो. लय मोठा व्हिडिओ झाला, जास्त काय मी बोलत नाही. एक मोबाईलची चिठ्ठी लिहून, मोबाईल नंबरची, आपल्या नातेवाईकाचे एक दोघाचे नंबर, अगर शेजापाजाराचा एखादा नंबर मोबाईलमधलं पण काढून तुम्ही एखादं लिहून ठेवा, आणि पिशवी असो, पर्स असो, आपलं काही असो, त्याच्या पाठीमागे किंवा मोबाईलच्या कवरच्या पाठीमागे जरी तुम्ही 1-2-3 नंबर आपल्या नातेवाईकाची ठेवली, चिठ्ठी ठेवली, तरी पण तुम्ही कुठलाही काय ते मित्रांनो घावेल. त्या व्हिडिओला जास्तीत जास्त माझ्या लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि होता होईल तेवढं वर ढकलू नका, होता होईल तेवढं जास्त पब्लिक शेअर करा. आणि कोणालाही झालं तर, कुठल्याही गोष्टीची अडचण नड आली तर मदत करायला शिका. आज त्याचा डिस्प्ले गेला, मोबाईल फुटला त्याचा, ती कॉन्टॅक्ट त्याचं होऊ शकलं नाही. आज त्याच्या खिशात काय चिठ्ठी एखादी आहे का चेक करा, पिशवीत चिठ्ठी माना. आज डबा घावला एक ठीक आहे, प्रत्येकाच्या सोबत काही डबाच नसतो, त्याचे डॉक्युमेंट चेक करा, त्याचं काही जी काय असेल ते मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा, चेक करा. हाय.